राधे राधे मित्रांनो, आता आम्ही चाललोय निधिवनला. आता वाजलेत 11 आणि आज डे 2 आहे आमचा इन मथुरा. आणि आम्ही चौघे चाललोय निधिवन. रिक्षा केली डायरेक्ट 30-30 रुपये पर पर्सन आहे. आणि रस्ते बघा किती खराब आहे. तर आता पुढं चांगलं आहे. तर माझी एकच विनंती आहे इथल्या कोण MP काय MP आपण मध्यप्रदेश MLA. तर रस्ता घाण वास येतोय लय, खूप घाण. आणि याचा तर जास्तच येतोय. तर अंकल कितना टाइम लगेगा जाने में? हाँ तर काय काय ना त्यांची भाषा आहे ना, आपली कशी म्हणजे मराठी भाषा एकदम पक्की तशी यायची, ते त्यांच्याच भाषेत बोलत आहेत. लेटचा खोलतो. अच्छा 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 ओके. ते म्हणतात लेट उघडतं म्हणजे. आजचा नंबर दो ना आम्ही नंबर आणि निधिवनच्या प्रमुख गेटला आलोय. आणि आता काहीतरी खंड प्यायचंय, तर आता इथं लस्सी पितो. इथं शिल्ड काहीतरी नाही का, लय गरमी इथं, लय गरम. चौघांनी केसर लस्सी मागवली आणि 60 रुपयाला आहे ना, 60 रुपयाला 60 को अजून 2 आणले. एकदम नाग मध्ये एकदम टेस्टली वाटली. आम्ही पोहोचलोय आता निधिवन मध्ये. तर खूप मोठी प्लेस आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो, तुम्ही एकदम रिॲक्ट करशाल का भाई. काय चेक करा फक्त. काय हे निधिवनचा प्रमुख द्वार आहे निधिवन, आणि खूप मोठं आहे. फोटो नाही कर. तर एवढं काय नाही, मंदिर आहे फक्त देवीचं, एवढं खास नाही काही. हे बघा आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, एवढं काय नाही. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही म्हणून नाही काढले, नाही तर काढला बाहेर. या बाबांसोबत आम्ही फोटो काढले. चाललोय निधिवनला. हे निधिवन मंदिर नाही, आम्हाला वाटलं निधिवन आहे पण निधिवन नाही. हे निधिवन मंदिर नाही, हे देवीचं मंदिर होतं. आम्हाला वाटलं निधिवन आहे पण निधिवन तिकडून तर ते नव्हतं. तरी पण आलो, पाय बिया पडलं. आता डायरेक्ट निधिवनला जाणार आहे. आता दुसरीकडे नाही जाणार पुढं. तर मित्रांनो, आम्ही निधिवन मध्ये शिरलोय आणि हे असं प्रकारे केलेलं आहे. आतमध्ये जायला व्यवस्था चांगली आहे. झाड म्हणजे आणि तुळस वगैरे, झाडं वगैरे लावली. दोन्ही झाडच तुळसाची, सिसोची झाड आहे, सिसो. पाहू शकता तुम्ही. इथं जर एखादी म्हणजे लोक म्हणतात का काय मागायचं असेल तर विचार करून आणि बांधून टाकायचं, चांगलं असतं. ज्याला विश्वास असतो ते करतं, ज्याला नसतं ते असं काही नुसतं काहीतरी करण्यासाठी येतात. रात्रीचा व्हिडिओ दाखवला पाहिजे. आम्ही आता आहे ना, एक छोटंसं मंदिर आहे, छोटं नाही म्हणजे बरंच मोठं आहे. आणि आता ते बंद आहे. आता 2-3 मिनिटात आरती चालू होणार आहे. बरंच मोठं मंदिर आहे. आता गर्दी नाही, थोड्या वेळाने गर्दी होईल आणि मग हे ओपन करणार आणि आरती चालू होईल. बघू कधी होते काय. राम राम भाई सारे ने। आज है मेरा दूसरा दिन वृंदावन में। तो इतना गर्म हो रहा है कि अंदर सब पानी पानी हो गया। मित्रांनो, आता आम्ही छोले कुलचे खाऊन जगन्नाथ मंदिरात आलो आणि पाण्याची बॉटल घेतली आणि ते घेऊन मागे
जगन्नाथ मंदिर इथून दिसणार आहे, हाच रोड आहे. गाडीत बॉल पाडायला लागले मोकार दिसतोय. मोकारून आहे मोकार. अरे काम दिसतं काम चालू. येऊ नका वाहन. या पण थंडीत या नाही तर पावसाळ्यात प्रॉपर पाऊस चालू असतो. नाही पाऊस आहे तर येऊच नका. आम्ही 2 मंदिरात गेलो, दोन्ही मंदिरं बंद होते. ते 4ला उघडणार संध्याकाळी काही नाही. दुपारी मंदिर 3 ते 4 एक वाजता बंद असतात. एक नाही 11 वाजता बंद. हे तो काय म्हणला 11ला बंद झालं. मित्रांनो तर आत्ता आहे ना आम्ही निघालेलो आहे इस्कॉन टेम्पलला. इस्कॉन टेम्पल झाले की आम्ही प्रेम मंदिर इस्कॉन टेम्पल झाले आम्ही प्रेम मंदिरात जाणार आहे. आणि आत्ता अशा टायमिंगला आहे ना प्रेम मंदिरमध्ये लाईटनिंग वगैरे चालू नसेल म्हणून आम्ही पहिले इस्कॉन मंदिर करून मग येणार आहे प्रेम मंदिर. आणि मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकता. आता 5 पण नाही वाजले आणि असं वाटतंय का फार जोरात पाऊस येणार आहे. आम्ही यायच्या आधी इथले माणसं म्हणत होते का पाऊस नाही तर काय नाही. आणि आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी वातावरण झालं. आम्ही 7:30 वाटतं 7:30 नाही, आम्ही महाराष्ट्रावरून पाऊस घेऊन आलो. यांना जुवायला वेळ बसलाय ग. त्याला जरा त्याचं डोकं दुखते. मित्रांनो तुम्ही आत्ता हे वातावरण बघता पण दुपारी एवढं भयंकर गरमी होती ना. एक भयंकर 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 भयंकर. फार माझं बनी आहे ना अंडरपॅन्ट सगळं वल्ल झालं. पण हे बघायला दाखव. तरी अशी माणसं लई आहे इथं. अशी जागोजागी झोपलेली आहेत पाकाटून. आणि मित्रांनो इकडे ना तर मित्रांनो आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पल आणि प्रेम मंदिरकडे. आणि त्यातल्या त्यात आज वेदचा बर्थडे पण आहे. वेदचा वाढदिवस वेद आहे. प्रदीप जोरे आहे या मुलाचा आज वाढदिवस आहे. आज हा जन्म झालता याचा जन्म कुठे झालता? त्याचं कोथाडी. नशीब एवढं म्हणजे चांगलं आहे का वृंदावन सारख्या पवित्र ठिकाणी त्याचा आज आम्ही साजरा करणार आहे बर्थडे. तो आम्हाला खर्च सांगणार आहे. खर्च पण तो करणार आहे. आम्हाला होतं 3 आकडी केक आणा. पण 3 आकडीचा विषय कसा आहे तर आम्ही नवीन आहे आणि 3 आकडीला आधी ऑर्डर द्यावं लागेल. बट वी डोंट हॅव. मित्रांनो बॅग लय भारी होती तिथं. बॅग पाडी होती का दुसरं काय भारी होतं? नाही बॅगच भारी होता. तर आम्ही आज ते आले पोचलोय थोडा जवळ. तर मित्रांनो आम्ही मेन मार्केटमध्ये आलोय आणि खूप गर्दी तुम्ही बघू शकता बघा. मित्रांनो आम्हाला आहे ना टुरिस्टची गाडी करायची होती बजेट मला वाटतं आम्ही पोचलोय. नाही बसलोय अजून नाही बघ गर्दी. तर लय गर्दी खूप गर्दी इथं. पोचलोय आम्ही इस्कॉन टेम्पल मध्ये पोहोचलो. टेम्पल. अभी इधर रखते ना. नाही नको कोणते. तर हार घेतले आम्ही 50 रुपयाचा. मार ना हे करायला लागेल मला. चप्पल तिथं काढू ना सगळ्यांनी तिथं काढली. ए मार ना आता मार ना मला 25. अरे दिनवाला नंबर कोणा नंबर. तर बाकीचे पैसे ऑनलाईन करतोय. कॅश नाही. यश काढायला पाहिजे. इस्कॉन मंदिराच्या एका कलेक्शन मध्ये आले. इथं राजा राणीच्या मूर्त्या आहेत ते बघा. हो. बघा, याच्यात अग्नी चालू आहे अजून. आम्ही इस्कॉन टेम्पल मेन मंदिरात आलेलो आहे. अरे कस काय बोलू आवाज नाही येत. वाढवता येईल मला. खूप गर्दी आहे इथं. ऐकायला पण येत नाही. मोकार गर्दी लोकांनी खूप गर्दी. आणि इथं व्हिडिओ काढायला अलाउड पण नाही तर मी खाली धरून काढलेला आहे. तर मित्रांनो इथं पाऊस चालू झालाय. आम्ही आलतो पण पाऊस चालू झालाय बघू शकता. काहीच फिरून झालेलं नाही आमचं.
सगळं वाटून झालं एवढं लांब येऊन. चलो चलो गोवर्धन नारिंग घेऊ. चलो चलो गोवर्धन चल बैठो बैठो. चलो गोवर्धन चलो. चलो आ जाओ बैठो. हाँ बैठो. चलो आम्हाला आहे ना टाइम लागतोय म्हणून आम्हीच आवाज देतो गिरायक देतो. चलो भाई गोवर्धन चलो. ए गोवर्धन चल. चलो गोवर्धन. चलो गोवर्धन आले छोटे बच्चे. तर फायनली मित्रांनो कुसुम सरोवरवर आणि इथं फार गर्दी नाही म्हणजे फोटो बिटो काढायला एकदम फुल जागा आहे. आम्हाला गर्दी नाही काय नाही पण ऊन लई आणि फोटो एवढे म्हणजे ऊन में आपण तुम्ही मित्रांना यायचं असेल तर फार सकाळ सकाळी या नाही का. हे बघा रात्री पण लय भारी व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे आणि फोटो नाही येणार. लाइटिंग काय भारी म्हणजे नजारा आहे एकदम. टायमिंग नीट बघून या. ऊन अशा टायमिंगला ना काही आम्ही चूक केली ना का अशा टायमिंगला नाही यायला पाहिजे. एक नंबर आहे एक नंबर. तर मित्रांनो आम्ही इथून आतमध्ये आलोय. महल खूप मोठा आहे. एंट्रन्स खूप बारीक आहे नाही घ्यायची. बार हे बघा. घराच्या गेटाने ई भाई काय नाद आहे नाद. भारी ओमे वरती गार्डन शूटिंग इथं ते एक पिक्चर होता मी तर त्याची शूटिंग झाली. हे बघा हे मेन आहे म्हणजे काय असेल ते मेन आहे. मेन म्हणजे मंदिर आहे काहीतरी. मंदिर आहे मंदिर. हे कायचं मंदिर आहे. नाव बिव काही हे बघा जुन्या काळातलं आहे सगळं. ही काय विषय हा. कुसुम सरोवर. हे बघ ना वरती वरती बघ सगळं. मराठी ते पेशवा 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 बघ 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 तो तुला आणलं ना आपण तुझे राजा बेगम लोक सगळं काढलेलं आहे जुन्या काळातले सगळं एवढं. फोटो काढायचा इथं काय करायचं. तर मित्रांनो आम्ही टेम्पो बसलोय. टेम्पो मध्ये आता रिटर्न चाललोय. हे बघा ओम ओम वेद आणि तिकडे ओम आहे. तुम्ही सगळं करा म्हणे ना भांडण करू. यांनी रात्री मग कर निघाले की नाही तुम्हाला सांगू नाही शकत एवढा निघा चाललाय म्हणे ना. हे जर करंट गेलो पण नाही टाकलं करंट जाऊन द्यावी. तर आम्ही आता अर्धा तासात पोहोचणार आहे आणि इथं आम्ही काय बसलोय सगळे राया भरले आणि बजेट खूप कमी ढासळले आमचं बजेट. त्याच्यामुळं आता आम्ही मागं बसलोय. तर काही एवढं हे नाही 50-50 रुपये पर पर्सन आले आम्ही आता आणि खूप भारी आहे बघा. हे बघा ओम बघा ओम.
आता चाललोय प्रेम मंदिरात. आता आपण कुठे गेलो? आता आम्ही गेलतो गोवर्धनला. गोवर्धनला गेलो. गोवर्धन पर्वतला जाणार होतो पण ते लेट टाइम झाला त्याच्यामुळे आलो. उद्या बघू टाइम भेटला तर. आता चाललोय वृंदावनला. हे बघा रेल्वे स्टेशन. आणि ती मूर्ती एक मूर्ती आहे म्हणजे महादेवाची आणि इथल्या वैष्णवी देवीची मेन मूर्ती आहे. आत्ता चाललोय त्या मंदिरात. तुम्हाला झूम करून दाखवतो थांबा. याच्या झूमच आड थांब. हे बघा दिसत असत थोडं घरांमुळे दिसत नाही बघा. एवढं लांबून दिसतंय मला किती मोठी मूर्ती असत. पाणी फुकट पोहोचलोय आता वैष्णोदेवी मंदिरला. मकर गर्दी आम्ही काय आत नाही जाणार. फक्त थोडंफार दाखवतो आणि तेवढं बस निघणार आणि लय वेळ नाही थांबणार. हे बघा चेकीस. मित्रांनो आता इथं आहे ना फ्रीमध्ये तिकीट आहे आणि फक्त मोबाईल नंबर विचारतात, नाव विचारतात, कुठून आले ते सांगायचं, मोबाईल नंबर द्यायचा आणि किती जण आहे तेवढं. आणि फ्री तिकीट आहे. तिकीटचं काही चार्जेस नाही. आणि मंदिर आहे ना एक नंबर आहे म्हणजे स्वच्छता आणि बघायला सगळं एक नंबर आहे. फार काहीच घाण नाही काय नाही. बघा काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो. आतमध्ये आलोय आम्ही आणि गर्दी पण नाही एवढी, थोडीफार आहे पण एवढी नाही. आणि तुम्ही हे बघा फक्त नाही का. आणि कमेंट करा कसं आहे काय. फक्त बघा पुढे बघा. हे बघा भाई काय म्हणजे कन्सेप्ट काय किती भारी. इथून पाणी बिनी पडतं इथून एकदम वॉटरफॉल सारखं. मंदिरात पोहोचलोय. आणि आले बघा. मोठी व्हिडिओ घे. क्वालिटी टेबल राहिला मित्रांनो शंकर भगवानची मूर्ती तुम्हाला दाखवतो. त्या बाजूला जायला आता ते लांब आहे पण इथूनच ते एवढं मोठं दिसतंय का काही बघा. हे बघा मागून मागचं पुढून तर लय भारी एवढं नाही. आणि हे बघा शनिधाम. हे बघा तर आता शनिदेवाच्या मंदिरात आलोय. बाहेरून तर खूप मोठे. हे बघा मंदिर खूप सगळे त्यांचे अवतार आहेत. अवताराचे म्हणजे हे काढले आणि मेन म्हणजे हे बघा डाऊन होती
सेम. मित्रांनो प्रेम आलेलोय पायी पायी. पाय 200 मीटर चाललं, 200 मीटर चाललं. कारण इथे खूप गर्दी आहे. रिक्षावाला इकडे आतमध्ये येत नव्हता. काय झालं त्याच्या आजच्या नो नो नो, हे शिवी नव्हती, हे प्रेम होतं. हे ओमचं प्रेम आहे. प्रेम आहे त्याच्याविषयी. हो. तर आम्ही चालले आता मंदिरात आणि आज मला वाटतं खूप गर्दी. काल मी व्हिडिओ नाही काढला कारण की गाड फॉर्मेट काल एवढी गर्दी होती आणि पाऊस पाणी पाणी फार खाली होतं का सगळं गटरवर आलं गटर. फार सगळ्यांनी. तर काय सांगायचं पण आता काय बोलू आता चाललंय मंदिरात. आज लयच बोलतोय पाणी घ्यायचं का? येतानी पाणीपुरी कितने काय 20 रुपया. 20 रुपयाला आहे पाणीपुरी. अच्छा आहे मतलब इतना भी महंगा नाही आहे. महंगा नाही, महंगा नाही आहे, महंगा. चुकीच्या बाजूने आलोय. जाऊन तिकडे मग बहुत भीड आहे बहुत. अरे सॉरी, वॉकर गर्दी. हे देखो हे टाकला. आता गेटच्या बाहेर आहे गर्दी बघा तुम्ही. पब्लिक एवढी आहे का पार चालता नाही येणार आहे बघा. काल पावसामुळे गर्दी नव्हती येडे. काल पावसामुळे गर्दी नव्हती, आज एवढी तुफान गर्दी का मकर गर्दी नुसतं घाम सुटणार का. कारण की गर्दीच आहे का एवढा घाम येतो तुम्ही बघू ना. हे बघा, ओम जय वेद सगळ्यांना घाम आला. कुठं आतमध्ये नेता येतात शॉपिंग. तर आता आम्ही आतमध्ये चेकिंग होणार आहे सगळ्यांची. आतमध्ये आलोय. हे बघा फायनली प्रेम मंदिर. एंट्री झालेली आहे मित्रांनो. खूप गर्दी आहे. गर्दी जाम. बिछड़े हुए मिल जाता है. लाइट चेंज होत राहते है बघा. मित्रांनो आता हे काहीतरी हे मला वाटतं गार्डन टाईप आहे जुन्या काळातलं तेव्हाच. फुल लाईटिंग विटिंग. इथे एक छोटं वॉटरफॉल टाईप पण केलंय आणि ती कृष्णाजीची मूर्ती सारखं फिरत राहते. दोघं पुढे गेले ते भेटत नाही. मकर गर्दी आणि तर फोन पण लागत नाही. रेंजच नाही इथं. पुढे रे दोघं. गोवर्धन जिथं कृष्ण भगवानी ना ते बोटाव पर्वत उचललं होतं तिथं आलं. बोटा उचललं थोडं. आता ते एकदम आहे ना 3D मध्ये आहे एकदम पार सेम टू सेम. हे बघा चलो. हॅलो. आणि समोर आहे प्रेम मंदिर मुख्यद्वार. विषय असा झाला की आम्हाला जायचं होतं नाही का ट्रेननी आग्र्याला. पण मॅटर काय आलाय की ट्रेन आहे 1 वाजता. त्यामुळे आम्हाला आहे ना निघावं लागेल. आता पुढं आपण इकडे जाऊ. मग श्रीकृष्णाची जन्मभूमी ना मथुरामध्ये जातो. तिथे मग ते दर्शन करून तेवर मग 1 वाजेपर्यंत आमचं दर्शन होईल. आणि 1 वाजता ट्रेननी मग आम्ही जाणार आहे ताजमहल बघायला. तर सगळ्यांची आंघोळ झालेली. फक्त ज्याची आंघोळ राहिलेली त्याची आंघोळ झाली का
नाश्ता वगैरे करणार इथं थोडंफार आणि लगेच मथुरा. ओके. तर तुम्हाला निघल्यावर दाखवतो कुठून कसं जायचंय. हां बाय. चालूय आता. ओमचं पण आवरले, ओमनी कपडे घातले, जयचं पण आवरून झाले, आंघोळ झाली त्याची. आता डायरेक्ट निघालोय, रिक्षा बघणार आणि रिक्षामधून डायरेक्ट निघणार मथुरा रेल्वे स्टेशन आणि तिथून जाणार आहे किल्ल्यावर. चला ये चले. चला चला. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आणि इथं फोटो काढायला नो फोटोग्राफी आहे बघा, तरी काढतोय आधीच, कारण की आत गेल्यावर ते फोटो नाही काढून देणार म्हणून आत्ताच काढतोय. आम्हाला जायचं होतं नाही का ट्रेननी आग्र्याला, पण मॅटर काय आलाय की ट्रेन आहे 1 वाजता, त्यामुळे आम्हाला आहे ना निघावं लागेल. आता पुढं आपण इकडे जाऊ, मग श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे ना मथुरामध्ये जातो तिथे, मग ते दर्शन करून तेव्हा मग 1 वाजेपर्यंत आमचं दर्शन होईल आणि 1 वाजता ट्रेननी मग आम्ही जाणार आहे ताजमहल बघायला. तर सगळ्यांची आंघोळ झालेली, फक्त ज्याची आंघोळ राहिलेली त्याची आंघोळ झाली का नाश्ता वगैरे करणार इथं थोडंफार आणि लगेच मथुरा. ओके. तर तुम्हाला निघल्यावर दाखवतो कुठून कसं जायचंय. हां बाय. पण निघालोय आता. ओमचं पण आवरले, ओमनी कपडे घातले, जयचं पण आवरून झाले, आंघोळ झाली त्याची. आता डायरेक्ट निघालोय, रिक्षा बघणार आणि रिक्षामधून डायरेक्ट निघणार मथुरा रेल्वे स्टेशन आणि तिथून जाणार आहे किल्ल्यावर. चला ये चले. चला चला. चाललंय आता. ऑटो बुक केली 200 रुपये आणि चाललंय जन्मभूमी. बस जाणार होतो पण बस डायरेक्ट 11 वाजता. आणि वा ओम आणि जय बसली. नंबर घ्या. आम्ही सांगतो मथुराला श्रीकृष्णाची जन्मभूमी बघायला. मस्त आहे खरं. अरे यार रिक्षामधून उतरून जन्मभूमीच्या समोरच्या गेटला आता मी आता नाश्ता करायचा. आता जे गेला आणि डायरेक्ट ह्या गेटने आतमध्ये जायला लागेल. मोकर गर्दी आलोय आम्ही. जन्मस्थळ पोहोचलोय, पण इथं विषय असा झालाय नेऊन नाही का काय इलेक्ट्रॉनिक गोष्टी. आता आम्ही इथं तुम्हाला दाखवतोय. हे बघा श्रीकृष्ण द्वार गेट नंबर 1. हे बघा श्रीकृष्ण जन्मभूमी. हा इथे एक फोटो काढू आपण.
इथं काहीच नाही घेऊन देत आतमध्ये फोन इलेक्ट्रॉनिक स्मार्ट वॉच वगैरे काहीच घेऊन नाही देत. आता इथून पुढं ब्लॉग काय होणार याचा डायरेक्ट निघताना आतमध्ये काय ते काहीच कळणार. तर मित्रांनो आता निघाले आम्ही जन्मभूमी. तिथं बघण्यासारखं होतं पण ते आधी बारीक केलेले काहीच नाही. जे मेन आहे ना ते जे मंदिर होतं ना म्हणजे छोटंसं तिथं जेलमध्ये तेवढंच ठेवलं बाकी काहीच नाही. आता चाललोय आणि बस स्टँडला आग्राला जायचं तिथून. ट्रेन 1 वाजता आता किती वाजले 11 वाजले म्हणून बसने चाललोय. ट्रेन 1 वाजता आता बसने जाणार आहे. बस किती लांब आहे टाकायची बस स्टँड. चला मित्रांनो आम्ही चालले आग्र्याला ताजमहल बघायला आणि मागची माणसं बघू शकतो तुम्ही कशी गोचाडी काय होत राहतो तसं. कारण माणसांमध्ये बदल होतं. आता महाराष्ट्र बदल झाल्याबद्दल माणसं काय नाही बदलणार. आता केला आपल्या घरी निघून जायची आणि आता आम्ही चाललो ताजमहल बघायला. त्याच्या बाजूला आमच्या लाल किल्ला एअरपोर्ट नाही ते आग्रा फोर्ट ते बघायचं. बसमध्ये प्रवास करतो खूप वाईट दिवस असतो. जोड होत राहतो. तर आता अर्धा तासात बसने जायची. बसमधून उतरलोय आणि आता चाललोय ताजमहल डायरेक्ट ऑटोने. तुम्ही बघू शकता बाहेर रेड फोर्ट. हे बघा हे लाल किल्ला आहे. लाल किल्ला नाही सॉरी आग्रा फोर्ट बोलते त्याला. इथे लाल किल्ला म्हणतात रेड फोर्ट म्हणतात. छोड़ो कि किधर में हमको बताओ. नहीं हाँ वो बाद में छोड़ो कि किधर पूरा घूम के होंगे. मित्रांनो तर आम्ही ना आता आलोय थोडं मी ताजमहलच्या जवळ आणि आता इथून ना पुढं सरळ गेलं का डायरेक्ट आहे ना ताजमहलचा मेन गेट आहे. आणि आम्हाला सगळं main सांगतो ते पॅकेज डायरेक्ट पॅकेज घेतलंय 750 रुपये चौघांचे. तर आहे ना 750 मध्ये ते आम्हाला आग्राचं ताजमहल रेड फोर्ट शारजाह गार्डन जवाईला मीना बाजार इकडं पॅकेजेस वगैरे भेटून जातात. तर ते पूर्णपणे तुमच्यासाठी वेट करतात. तुमचं फिरून होतोपर्यंत सगळं आणि संध्याकाळी तुम्हाला स्टँडवर वगैरे सोडून. तर मित्रांनो आम्ही आलो आहे ताजमहलच्या मेन गेटला आणि मेन गेटने आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि पुढे बघू शकता सगळे लोक. पुढं आहे ना तिकीट आहे एक 50 रुपये आणि एक 200 का 250 रुपये. तर तुम्ही आले ना तर 50 वालाच घ्या. 250 वाला घेण्यात काय फायदा नाही. 50 रुपयात तुम्ही अख्खं फिरून होणार. कारण की तिकीट कुठून घ्यायचं आम्हाला पण माहिती आहे. आम्ही चालत चाललोय. आता जिथं भेटन तिथं भेटन. हो मत काय रे हे आमचं तिकडे पाहून आम्ही आलो इकडं आग्र्याला ताजमहल बघायला. ताजमहल बघायला जाणार बघा इकडे आपण तिकीट काढू शकतो. ऑनलाईन पेमेंट पण चालतं त्याविषयी नाही. ऑनलाईन नाही चालत. इथं कॅशच द्यावं लागतं आणि 50चीच तिकीट घ्या 50 रुपयाला. इथं ऑनलाईन चालत नाही. मित्रांनो आतमध्ये आले तिथून एंट्री झाली आमची टोकन देऊन आणि तो माणूस लिहिता आपला आमच्या ओमनी त्याचं मोठे केली ओमनी. अरे फेरी 50 तिकीट दिलं रे. बहुत महंगा आहे सगळी. चुकीचं वागले तुला. आता आलोय आतमध्ये मेन रस्त्याला येता एक जण फॉरेनर भेटलाय. इंग्लंडचा आहे तो आणि आम्ही फोटो वगैरे काढले. इंग्लंडचा माणूस भेटतो तुम्हाला दाखवतो आम्ही त्याला. ब्रो माय YouTube channel. Oh, your YouTube channel. I started recently. Oh, wow. Vlogging. Yeah. So Nice. something you want to say? Well, I want to tell Yeah. about the Taj Mahal. Yeah, your home, your Oh. regularly. It's a beautiful building. I'm from Birmingham, England. That's where I'm from. Come to India to explore the best parts of Delhi. We The best come parts to of Agra. India to explore our कंट्री. country. Bye bye. Okay, bro. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्हाला एक इंग्लंडचा माणूस भेटला होता. आम्ही त्याच्याबरोबर इंटरॅक्ट झालो. आम्ही त्याच्यावर कॉन्व्हर्सेशन केलेली आहे. तर इंग्लिशचं थोडं आपलं कच्चं काम असल्यामुळे आपण त्याच्यावर करणच बोलला लॅटरिंगला आली लॅटरिंगला लोकेशन
भारी वाटले त्यांच्यावर बोलून आम्हाला. अरे व्हिडिओ चालली आणि काय बोल लॅटरिंग मध्ये त्याला कळतं लॅटरिंग मध्ये आता ताजमहलवरून आम्ही आलोय लाल लाल किल्ला. किल्ला भयंकर ऊन आहे, गरम खूप होत आहे. जय अख्खा लाल पडलाय बघा जरा. आणि आता जेवलो बिवलो आणि आत आलोय आता. आणि एव्हा मकर गर्दी आणि ऊन तर लई आहे. हे बघा एक नंबर आहे, एक नंबर. पण ऊन लई आहे फार. इच्छा उडाली जाऊ कुठं फिरायचं काय 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 फार बोलता सुद्धा येत नाही. डोकं बिकं एकदम जाम झाले. तर मित्रांनो ही ट्रिप इथेच एंड होत आहे. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. जर तुम्ही पण व्हिडिओ बघून एन्जॉय करत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कोणती पण इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. तुम्ही कमेंट करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.